भारतीय जनता पक्षामध्ये एकनाथ शिंदेंना घेतलं जाईल, त्यांच्यासोबत काही जणांना प्रवेश दिला जाईल. एकच मार्ग शिल्लक राहतो, तो म्हणजे भाजपमध्ये विलीन होणे. तर ते उद्धव ठाकरे यांच्याकडे परत जाऊ शकतात. राज्यात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची धामधूम सुरू असून नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांनंतर आता सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्यात. अनेक ठिकाणी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत काटेकी टक्कर पाहायला मिळतेय. अशातच शिवसेनेच्या नाव आणि पक्ष चिन्हासंदर्भातील प्रकरणामुळे राजकीय वातावरण अधिकच तापलंय. शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह निवडणूक आयोगानं शिंदे गटाला दिल्यानंतर उद्धव ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. या याचिकेवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार असून या सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. दरम्यान ठाकरे गटाची बाजू मांडणारे विधिज्ञ असीम सरोदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत महत्त्वाची माहिती दिली आहे. सरोदे यांनी या प्रकरणाचे संभाव्य राजकीय परिणामही स्पष्ट केलेत. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह सुनावणीची तारीख उद्या सुप्रीम कोर्टात आहे. पण 37 नंबरचे मॅटर सुनावणीसाठी रीच होणं कठीण आहे. आता लोकांचा नवीन प्रश्न, जर एकनाथ शिंदेंकडून पक्ष व चिन्ह शिवसेना नाव काढून घेतले तर मुंबई महापालिकेत काय होईल? मला वाटते शिवसेना भाजपमध्ये विलीन होईल व एकनाथ शिंदे यांचे राजकीय महत्त्व एकदम कमी होईल. शिंदे सेनेतील अनेक जण उद्धव ठाकरेंकडे स्वगृही परत जातील व मूळ शिवसेना अधिक ताकदवान होईल. उद्धव आणि राज ठाकरे मिळून मुंबई महापालिकेतील राजकारण फिरवू शकतील. सर्वोच्च न्यायालयातील एका निर्णयामुळे सुरू झालेला खेळ सर्वोच्च न्यायालयच कधीतरी संपवेल. दरम्यान सुप्रीम कोर्टात आमदार अपात्रतेबाबतही ठाकरे गटाच्या शिवसेनेनं स्वतंत्र याचिका दाखल केली असून ती सुनावणीसाठी प्रलंबित आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचीही पक्ष व चिन्हासंदर्भातील याचिका सुप्रीम कोर्टात असून त्यावरही उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणारा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत निर्णायक ठरू शकतो. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.